आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का आहे सनातन धर्मामध्ये गोमातेला एवढे महत्व। चला तर पाहूया। भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा, चालीरीती, कुळधर्म, कुलाचार यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे। भारतात हजारो मंदिरे आढळून येतात। कोट्यावधी भाविक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्याचे पूजन, अर्चन आणि नामस्मरण करतात। वर्षभरामध्ये विविध प्रकारचे व्रतवैकल्य, सण उत्सव साजरे केले जातात। यामध्ये देवता आणि त्यांचे अवतार यांचे पूजन केले जाते। वैदिक काळापासून गायीला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे। यांसह देशी गायीची असणारी मानवी उपयुक्तता, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती तसेच शेण आणि गोमूत्र यांचा सेंद्रिय शेतीमध्ये होणारा वापर यामुळे महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केलेले आहे। आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आलेले आहे। कामधेनू गोमातेचे आपल्याकडे पूजन केले जाते। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे गाय पूजनाचे महत्व हे प्राचीन काळापासून प्रचलित आहे। गायीच्या सेवेतून किती फायदा होतो हे श्रीकृष्णांच्या जीवनातून सिद्ध होते। भगवान श्रीकृष्ण गोपाळ झाले कारण त्यांनी गायीच्या सेवेची प्रतिज्ञा घेतली आणि गायीच्या सेवेचे महत्व समजावून सांगितले। गायीच्या पाठीमध्ये सूर्यकेतू नामक एक नाडी असते। या सूर्यकेतू नामक नाडीवरती जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा यामध्ये बीटा कॅरोटीन नामक एक घटक मिसळला जातो। या बीटा कॅरोटीन नामक घटकामुळे दुधाला पिवळा रंग प्राप्त होतो, जो की मनुष्याला जीवनशक्ती प्रदान करतो। याच बीटा कॅरोटीनला आपण सुवर्णक्षार सुद्धा म्हणतो। गायीच्या शरीरात सुरभी नावाची लक्ष्मी वास करते। सुरभीचा अर्थ अतिशय सुंदर आभा प्रदान करणारी देवी। रोज गायीला हिरवा चारा अर्पण केल्याने किंवा अन्नदान केल्याने नवग्रहांना शांती मिळते। गायीच्या शेपटीला फक्त स्पर्श केल्याने मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, असा उल्लेख पुराणात केलेला आहे। सकाळी नियमितपणे गायीचे दर्शन घेणारा व्यक्ती अकाली मृत्यू मरत नाही, हे महाभारतात मोठ्या प्रमाणाने सांगितले आहे। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार गायीच्या चरणांमध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचा वास आहे। त्यामुळे जो व्यक्ती गायीच्या चरणांवरील मातीचा तिलक करतो त्याला सर्व तीर्थक्षेत्री यात्रे केल्याचं पुण्य मिळतं। गोरक्षणात लक्ष्मीची प्राप्ती करण्याची क्षमता असते। ज्या घरात गोमाता पाळली जाते त्या घरात 33 कोटी देवी देवता प्रसन्न राहतात। त्या घराची वास्तुदोष दूर होतात। गायीचे महत्व वेदांनीच नाही तर विज्ञानाने पण मान्य केले आहे। गायी हा एकमेव असा जीव आहे जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो। गायीच्या गोमूत्रामध्ये सोडियम, पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फेट, युरिक ऍसिड तसेच युरिया आणि लॅक्टोज असतो, जो हृदयरोगासंबंधित खूप फायदेशीर ठरतो। गायीचे शुद्ध तूप खाल्ल्याने व नाकात टाकल्याने अर्थात नस्य केल्याने नेत्रज्योतीमध्ये वृद्धी होते व बुद्धीचा विकास होतो। तसेच गायीचे कच्चे दूध डोळ्यात टाकल्याने नेत्ररोग बरे होतात। तसेच दूध, दही, तूप, मध आणि शर्करा यापासून बनलेले पंचामृत हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते। याच्या नित्य सेवनाने शरीराचं संतुलन राखले जाते। गायीच्या दुधाच्या नित्य सेवनामुळे आयु आरोग्याची वृद्धी होते, तसेच हाडांना बळकटी मिळून कॅल्शियमची कमतरता भरून निघते। गायीच्या शरीरात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असल्या कारणाने तिच्या पाठीवरती 10 मिनिटं हात फिरवल्याने दमा आणि श्वास संबंधित रोग बरे होतात। तसेच गायीच्या शेणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो। गायीचे शेण जेव्हा ओले असते तेव्हा त्यामध्ये 29% ऑक्सिजन असतो। हेच गायीचे शेण जेव्हा सुकते तेव्हा त्यामध्ये 38% ऑक्सिजन मिळतो। आणि गायीच्या या शेणकुटांपासून बनवलेले जेव्हा शेणकुटं जाळली जातात तेव्हा त्यापासून 46% जास्त ऑक्सिजन बनतो। आणि जेव्हा आपण हवन करतो त्यामध्ये तूप आणि शेणकुटे जेव्हा एकत्र जाळली जातात तेव्हा त्यापासून 60% किंवा त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन मिळतो। पूर्वी आपले आजी आजोबा चुलीवर स्वयंपाक करायचे तेव्हा ते इंधन म्हणून शेणकुटं वापरायचे, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन निर्माण व्हायचा आणि त्यांची प्रकृती ही नेहमी चांगली राहायची। पण आता जे काही असाधारण असे रोग निर्माण होत आहेत ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे। त्यामुळे गोवंशाची रक्षा करणं खूप गरजेचं आहे। त्यांचे संगोपन पालन केल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण झाले ते सगळे सॉल्व्ह होते। वैज्ञानिकांनुसार 1 चमचा शुद्ध गायीचे तूप अग्नीत जाळल्यावर 1 टन ऑक्सिजनची निर्मिती होते। त्यामुळे वैदिक काळापासून यज्ञ अर्थात हवन यामध्ये शुद्ध गायीचे तूप वापरण्यात आले आहे। त्याने वातावरण शुद्धी होते आणि पृथ्वीचा समतोल राखला जातो। गायीच्या गोमूत्रामध्ये 5000 प्रकारचे तत्व असतात। त्यातले 328 तत्व हे 174 प्रकारचे रोग नाहीसे करतात। तसेच कॅन्सर सारख्या अनन्यसाधारण अशा रोगावरती आपल्याला गोमूत्राचा खूप काही फायदा बघायला मिळतो। गायीचे दूध, तूप, दही, गोमय आणि गोमूत्र यापासून बनलेले पंचगव्य अतिशय पवित्र मानले जाते। तसेच पित्तरोग, कफरोग, वातरोग, अंगदुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी आणि अर्धांगवायू सारख्या खूप काही रोगांवरती गोमूत्राचा आपल्याला फायदा बघायला मिळतो।
त्यामुळे नित्य चमचाभर गोमूत्राचं प्राशन केल्याने आपल्या आरोग्याला त्याचा खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे देशी गाईच्या दुधापासून आपल्याला 6 प्रकारचे विटॅमिन्स, 8 प्रकारचे प्रोटीन, 21 प्रकारचे मिनरल्स आणि 2 प्रकारचे ग्लुकोज मिळतात. त्यामुळे देशी गाईच्या दुधाला भरपूर महत्व आहे. म्हणूनच गाईचे दूध, दही, ताक, लोणी, तूप यांमध्ये भरपूर प्रमाणात औषधीय गुणधर्म असल्यामुळे त्यांना महत्वपूर्ण स्थान दिले जाते. गोमातेची जेवढी महती जाणावी तेवढी कमीच आहे. म्हणूनच उर्वरित गोमातेचं महत्व आपण पुढील भागात जाणून घेऊयात. सर्व देवमय देवी सर्व देवलंकृते मातरम माभीषितम सफलम कुरु नंदिनी. ओम नमः शिवाय. जय भवानी.